बऱ्याच लोकेस ना मनमा होईन. खरं आहे, रवी किरण महाराज बोलत चांगला आहे, आपुलकी आहे, जिवाडा आहे, साधा पुरे आहे, पण लेवा देवाले आहे काही करत नाही भाऊ. हा, याच्यामुळे काही काही लोक नाराज आहेत, तर त्यांनाही सांगून देईल मी. हाय का बटणं काही सुरूच ना काही डोकं लायरं नाही. मी बी ना ऐकाव ना काही. राम राम. रवी किरण महाराज काय घेतात एवढी दक्षिणा, दुसरा राहतात तरी सुद्धा पाठतात त्या आतेपर्यंत. आजूबाजूमा बडीकडे देणे येत त्या. पण मला माहिती मी येडं बी वय जास, बानट बी वय जास, तैलं बी गुंडायलो, बॅग बी उचलेलो, बड करलो, धंदा वय जास आपला. रवी किरण महाराज एवढे पैसे का घेतात आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. पण माझा प्रश्नाचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज मला द्यायला आवडेल. आता मी यावर्षी बोलायला लागलो की भाई हे पैसे जे घेतो ना याच्यातून कमीत कमी 75 ते 80% रक्कम दिनेश दादासाहेब तुम्हाला तर माहितीच आहे. 75 ते 80% रक्कम मी आता जागा घेतलेली आहे 4 एकर सारखी, आणि तिथं आपल्याला वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि गोशाळा असं काम लावायचं. बाकी कीर्तनकार 10,000 बिल येतच होते, त्यात 10 अंदाजी राहिलेतच. पण रव्यातून ना पाहिजे 50-60 लई जास्त, त्यामुळे अख्खा 55-50 तडेच लावस. हा, म्हणून जो पण काही गैरसमज असेल तो काढून टाका, कारण आम्ही लोक तुमच्या समोर बोलतोय ना. हाय काय छातीवर बांधीने लई जाणं भाऊ, मग रव्याला बी नाही लई जाणं हो. पण आपल्या कानादेशामध्ये काहीतरी असं करणं. विदर्भामध्ये गेल्याच्या नंतर दोंडायचं कोणी वैकतच नाही. मराठवाड्यात जर गेलो परभणीकडे दोंडायचं, त्या आपण दोंडायचा सांगू, त्या दोंडाचा दोंडायचा, अरे भाऊ दोंडायचा आज सांग न पडे पहिले. पण आता दोंडायचा सांगताच सांग देतस रवी किरण महाराजांचं गाव का. म्हणजे माझी एवढी लायकी नाहीये, पण तुम्ही प्रेम एवढं दिलं रवी किरण महाराजांना की रवी किरण महाराजांचं दोंडायचं आता महाराष्ट्रभर ओळखू येतंय. तर आता दोंडायचं गाजाळ आहे की आता पुरा कानादेशनं नाव गाजाणं नाही आपले. आणि कानादेशनं नाव गाजाणं म्हणजे असं काहीतरी कार्य करणं की भारतभरमा नाव व्हायला पाहिजे की कानादेशमा असं काहीतरी चालू आहे. त्यांसाठी एकटा रवी काहीच नाही करावं, त्यांसाठी तुम्ही मायबापट असणं सपोर्ट पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि हे कार्य आपण करतोय म्हणून एवढं समाजाकडनं पैसे घेणं चाललंय, बाकी माझं कोणतं स्वार्थ नाही आहे. हां, तुम्हाला सांगितलं होतं सर्वांनी भजन गा. भजन कोणी कोणी म्हणा, शेवटला 5 मिनिटं आहेत आपला, पण कोणी कोणी भजन म्हणा. कोणीच नाही का बा, देवनी तुम्ही काय दरादरी होई जायचे का. हा, अरे आपलं परंपरेतलं गाव आहे, सर्वांनी अंतकरणापासून भजन गायचं, देवाला भेटण्याची ओढ ठेवायची. किती ओढ ठेवायची ए हसमुख भाई, किती ओढ ठेवायची. हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. एकाना कानारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला, प्रभू रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, प्रभू रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहताना नैन माझी चिनले, वाट तुझी पाहताना नैन माझी शिरले, दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले, नाही मुरलीवाला विपरीत घडले. कुठे शोधला आवडा मुरलीवाला, कुठे शोध तुला सावळा मुरलीवाला. कानारी भेट दे ना मला, कानारी भेट
भगवंताशी नातं जोडायचंय ना अंतकरणापासून. अजिबात लाज ठेवायची नाही. लोक काय म्हणतात ते डोक्यातून फॅट काढून टाकायचं. फक्त डोक्यात एकच ठेवायचं की मला देवाशी नातं जोडायचंय. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतकरणापासून त्याला क्षरण जायचं, अंतकरणापासून मानायचं. लोक काय म्हणतात अहो भाव ठेवणार नाही. मी स्वतःला तुम्हाला समोरच उभा आहे ना, अजिबात लाज शरम ठेवत नाही. देऊन सांगे नातं जोडान टाइमले. किती वेळा भाव आहे माझा ऐका. हे हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके. किती प्रेम असावं देवावर. कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी मी राधाराणी, तू माझा काना तुझी राधाराणी, तू माझा काना तुझी मी राधाराणी. भाव इतका चांगला ठेवायचा भगवंताप्रतीचा. लोक काय म्हणतात डोक्यातून काढून टाकायचं. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. जाता जाता शेवटला संदेश 1 मिनिटाना तरुण भाऊले सांगस, तुम्ही जर आता देवनं कार्य करायनात ना तरी बी डोके नावं ठेवणार होतीनच. तुम्ही सप्ताह करा ना तरी बी तुम्हाला नाव ना किडा पाडणार होतीन. का रे आते पाहिन रे कामेधंदा करणार रे वतीन ना असा किडा पाडणार वतीन. पण तुमले चांगलं काम करत असताना अडथळा येणारच आहे. या नावे ठेवणार अशी वर्ष लागान नाही. जवळ एखादा पोरगा काही करायला निघास ना, आपला कीर्तन म्हणा एक खास संदेश आहे. एखादा पोरग जर काही करायला निघणार ना, या बाकी ना अर्धला आठे म्हणा बाबा चांगला आहेत म्हणा, बाप सारखा आहेत बिचारा कीर्तन मग बसेल येतच. हा नाही ते काही गावेस मग अर्धला या तरुण पोरले. एखादा पोरग जर काही करायला निघणं ना, या 2-4 बटेल राहतात. नाही रे तात्या बयावा आप्पाना पोऱ्या येडांगत काय बी करच भाऊ. महापो या पाचा जड रास शेलगाव रे येड झालं दे. आणि तो पोरगा सक्सेस होई ना, या किडा पाडणारच पहिले त्या दारमा जात. बावड्याव पेडा बिडा कोय काढ ना गु कायले. या वायबार लोक नांदे लागा नाही. सक्सेस होणं होई ना अजिबात नाही. हा अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. तरुणांनाही सांगेल, बाबा लोकांना सांगेल. एवढा रवी किरण महाराज मोठा नाहीये, पण काही आता गावनं वातावरण आडे परमार्थ एकदम फुले आडे म्हणा वावा दे का शेवट लगून बसेल शेतस. कसलं वातावरण आहे. नाही तर काय गावेच ना म्हातार आले सुधरत नाही. कोणती वय मग काय करू. एक 75 वरीचं म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहील तर हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा पोटाना बोलाव धोके बासती. एक बुका मोका कटा हा एक ना ते तोंडमा दात होतात नाही. तो गाणं म्हणा 4 वरीस ना प्यार कसा भुली गया मना यार, याद करस मी याद. तुना 4 वरीस ना प्यार तू तोंडमा दात नाही रे आप्पा. तुला काय प्यार नाही काय तुला खरं आहे रे. तुला बट वावर उलगी गेर भाऊ आता जांभले चापले निसारा सापडाव नाही रे काका. हा आता काय 4 वरीस ना प्यार. अरे गाणं कोणतं म्हणू. वयनं भान ठेवायला पाहिजे. 75 वरीसनी वयमा फक्त भगवंता सांगे नातं जोडायला पाहिजे. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते मैं काना घर छोड़िया गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़िया गई. तेरे वास्ते मैं काना घर छोड़ के आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ के आ गई. वो घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई. वो घर छोड़ के आ गई, द्वार छोड़ के आ गई.
मैं द्वार छोड़ आ गई। ओ घर छोड़ के आ गई मैं, द्वार छोड़ के आ गई। तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई। तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई। हाँ, तेरे वास्ते मैं कान्हा घर छोड़ के आ गई। वास्ते मैं कान्हा घर छोड़ के आ गई। आई बहिणा मानचेसनासाठी तुम्ही बी बहिणीच व्हाल. देवना बजने म्हणत जावा. पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणत, त्या गट्यावरनं गाणं ऐकाना आनंद काही वेगळा होता मिलिंद बाबा. त्या गाणाच मास होताना नवीन लगीन होईल सुनबाई पाटेच उठीन रडायला लाग जाय. पहिला गाणा हे भाऊ बहिणी ना जगळा जगळा जाया कावन मा. बहिणी ना डोळे पाणी बंडो मना पस्ताई मन मा. पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणे. लेकरे झोपाड्यात ना जोई माना पोऱ्याला झोपाडान करता गाणं म्हणत, पण वट्टावर न काता काता झोपी जाय असा गाणं म्हणत. हे अडकू तरी हडगाई मना दादा निजी जाई. मना भाऊ झोपी जाई मना राजा निजी जाई. मना दादा झोपी जाई असा गाणं म्हणत. आणि आतेने पुरी लेकरे झोपाडतीन गाणं म्हणती सोडी दे ये झुमकीतून. काय वयन लागी बो त्या पोरेले. भगवंताशी नातं जोडायचं काय ते शिकवायचं. अंतकरणापासून सगळ्यांनी भजन म्हणायचं. आता अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून भजन गायचं आणि कार्यक्रमाची सांगतात नाही. कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करूया. कोणतं योगेश बाबा सांग राहणार ते व्हायला पाहिजे. कोणले वाट राही ना ते व्हायला पाहिजे. कोणले वाट राही ना वर बोट करा. यस ना पाहिजे एकावन्न जमा करा. हा देवाली आवानं म्हणून पटकन हात खाली करले मग ऐकवलं पण चाले. दुसरा दोन्हीवर अंगशे कान. तुम्हाला ते अर्धा उपाट दिसू मी. विडाला विडाला विठ्ठल वेळ भरपूर झालेली खरं तर आहे ना मिलिंद बाबा. मी आलोय सुरतवरनं कार्यक्रम करून आणि माझे रोजच्या सलांच्या बाटल्या लावून कीर्तनं चालू आहे. तो बी जीव आहे शरीर आहे कितलक धीर मारीन बरोबर आहे की नाही. आणि रोज नाव जो करा अको बाकी दिघे सांगणं नाही आपलं बोलता कोकाच बी तब्येत बरी नाही आहे. 11:15 ती वयस घ्या होती तरी बी. मग काय हा काही चालू द्या बिलू द्या कर नाही. बट्ट तुम्हाला मते वैर नाही मन कोणी नाही किर ना. विडाल 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 विठ्ठल विठ्ठल दादा तुम्हाला सांगेल प्रमाणे आपण बोलतो पण मला सुधरी नाही राही ना जास्त वेगळी. असो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. कारण आमच्या महाराज मंडळींनाही रोजचे कार्यक्रम असतात. माझी धावपड आहे. तुमले ते काही नाही. तुम्ही कोणी दाढी कशील घ्या ना तुम्ही बिडी चेटाडान मागेला टाकता. पण खरंच गाव चांगलं आहे. मला आनंद वाटला सगळ्यांना भेटून. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानमानाने मोठे आहेत. जाता जाता एकच सांगेल माझ्या शब्दात जर तोल गेला असेल कसं आहे ना थोडं